अंबाजोगाई शहर हे एक ऐतिहासिक शहर आहे। सध्या अंबाजोगाई येथे सर्व नेते निवडणुकीच्या कामामध्ये व्यस्त असल्याने महामानवाकडे दुर्लक्ष असल्याचे दिसून येत आहे। आज महात्मा फुले यांची पुण्यतिथी, परंतु शासकीय रुग्णालयाच्या शेजारी असलेल्या चैत्यभूमी येथील महात्मा फुले यांच्या स्मारकास अभिवादन करण्याकरिता कुठलाही नेता दिसून न आल्याने तनई गावातील ज्येष्ठ नागरिक विश्वनाथराव सावंत यांची महात्मा फुले यांच्या स्मारकास पुष्पहार अर्पण करत असल्याची तळमळ आमचे प्रतिनिधी तुकाराम सुवर्णकार यांनी आपल्या कॅमेऱ्यात टिपले व चनई गावातील ज्येष्ठ नागरिक विश्वनाथराव सावंत यांना पुष्पहार अर्पण करण्याकरिता मदत केली व विनम्र अभिवादन केले। आमचे प्रतिनिधी तुकाराम सुवर्णकार यांनी घेतलेला आढावा व विश्वनाथराव सावंत यांची मुलाखत। तो काढतो काय हार घालायला झालता काय? हा चढून खाला गाळाला हा तुम्ही आता दिसला हा नाही ते बघूनच आलो। रस्ता निर्माण करा म्हणजे काय करा, ही सगळं सर्व थोतान आहे, ही लिखाण लिखित आहे, ब्राह्मणी व्यवस्थेने जे लिखाण केलेले आहे, म्हणजे म्हणून ते म्हणते शिका अगोदर। महात्मा फुले काय म्हणतात, विद्येविना मती गेली, मती विना नीती गेली, नीती विना वित्त गेले, वित्त विना शूद्र खचले, एवढे अनर्थ एका अविद्येने केले। मग तुम्ही जर शिकले, तुम्ही जर शिक्षण घेतलं तर तुम्हाला काय चाललंय हे कळतंय। म्हणून महात्मा फुलेने शिक्षणावर जोर दिला आणि तेच महात्मा फुलेंचं सगळं जे विचार आहेत ते बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामध्ये उतरले। बाबासाहेब आंबेडकरांचे जे घटना लिहिली, संविधान लिहिले, ते महात्मा फुलेंच्या घराचा नंबर 395 होता। तर महात्मा फुलेच्या 395 घराचा नंबर असताना बाबासाहेब आंबेडकरांनी 395 कलमाची घटना लिहिली। म्हणजे बाबासाहेबांची आणि महात्मा फुलेंची कधीही भेट झाली नाही, परंतु त्यांच्या विचारावर त्यांना गुरु मानलं, संत कबीराला गुरु मानलं आणि महात्मा फुलेंचे विचार त्यांनी पुढं चालवण्याचा, घटनेच्या माध्यमातून रूढ परंपरा चालण्याचा प्रयत्न केला। अशा ह्या थोर क्रांतिकारक राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले यांना त्यांच्या विनम्र अभिवादन करण्यात येत आहे। एवढं बोलून मी संपवतो। नमस्कार।